393व्या जयंतीनिमित्त जमलेले सर्व शिवभक्त, यावर्षीची शिवजयंती ही ऐतिहासिक शिवजयंती आहे. कारण हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाचे 350वे वर्ष आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा अभिषेक झाला रायगड किल्ल्यावरती. जवळपास 400 वर्षानंतर या भारतामध्ये जर कोणाचा हिंदू राजाचा अभिषेक झाला ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा तो महाराष्ट्र आहे ज्याने प्रभू रामचंद्रांना साथ दिली आणि रावणासारख्या दुष्टावर मात केली. हा तो महाराष्ट्र आहे ज्यांनी प्रभू रामचंद्र लंकेवरून पहिलं आल्यानंतर ते नाशिकला आले, परत नाशिकमध्ये आले, ते पंचवटीला आले. भरत तिथे त्यांची वाट बघत होता आणि रामाला घेतल्याशिवाय मी परत अयोध्येला जाणार नाही असा प्रण घेऊन तो नाशिकमध्ये थांबला होता. प्रभू रामचंद्र अयोध्येला जाण्यापूर्वी लंकेवरून आल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा पहिला राज्याभिषेक जर कुठे झाला तर या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. अयोध्येचा जो काही इतिहास घडला त्याचा पूर्ण साक्षीदार हा महाराष्ट्र. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 2 राज्याभिषेक झाले ना त्याचं उत्तर याच्यामध्ये की प्रभू रामचंद्रांचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्ये झाला आणि दुसरा अयोध्येत झाला. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये 2 राज्याभिषेक केले. एक 6 जूनला केला आणि दुसरा 24 सप्टेंबरला केला. आनंदाची गोष्ट अशी आहे की पहिल्या राज्याभिषेकाला राजमाता जिजाऊ होत्या 6 जूनला, परंतु 24 सप्टेंबरच्या राज्याभिषेकाला त्या नव्हत्या. कारण त्यांचं जे स्वप्न होतं आयुष्यातलं एक मोठं स्वप्न की 400 वर्ष हा देश गुलामीमध्ये गेलेला आहे, मुघलांच्या तावडीमध्ये सापडलेला अख्खा देश मुघलांच्या वरवंट्याखाली आहे, त्याला मी मुक्त केलं पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या आणि कृष्णाच्या चारित्र्यातून प्रेरणा देत मी माझ्या मुलाला असं घडवेल की पुन्हा या देशामध्ये एका हिंदू राजाचा अभिषेक होईल. आणि ते त्यांनी करून दाखवलं. आपलं स्वप्न पूर्ण केलं, आपलं ध्येय पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर 12 दिवसांनी जिजाऊंनी आपला देह सोडलेला आहे. जिजाऊंच्या पुण्यतिथीचं सुद्धा हे 350वं वर्ष आहे. आई कशी असावी, मुलाला कसं घडवावं याचं जगातलं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. म्हणून आपण भारत माता आणि जिजामाता या 2 गोष्टी विसरायला नाही पाहिजे, कधी पण त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. मी ज्यावेळी गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये गेलो शिकागो धर्मसभेत भाषण करायला, तुम्हाला माहिती असेल की तुम्ही शाळेमध्ये, आम्ही पण शाळेमध्ये ऐकलं वाचलं काय की 11 सप्टेंबर 1893ला शिकागो येथे स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. आणि त्या भाषणाची सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका असं ते वाक्य होतं. हे लहानपणी मी वाचलं, पुस्तक वाचलं, बरंच काय मला कुतूहल होतं. आणि योगायोग बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे 350वं राज्याभिषेकाचं वर्ष, राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीचं 350वं वर्ष. आणि त्यानिमित्त आम्ही राजगड किल्ल्याच्या पायथ्याला भव्य राजमाता जिजाऊ ज्ञान मंदिराचं भूमिपूजन केलं. देशभरातून 500 साधू संत त्या भूमिपूजनाला आले होते. 500 साधू संत फक्त भूमिपूजन. 6 जूनला आम्ही हे भूमिपूजन केलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं 350वं वर्ष सुरू होत आहे, म्हणून आता त्याची सांगता होईल 6 जूनला पूर्ण होती त्याची वर्ष. 6 जूनला आम्ही हा कार्यक्रम केला आणि 7 जूनला मला अमेरिकेतून आमंत्रण आलं. ज्या व्यासपीठावरती स्वामी विवेकानंदांनी 130 वर्षापूर्वी भाषण केलं त्याच अमेरिकेतल्या स्टेजवरती भाषण करणारा या भारतातील दुसरा माणूस म्हणजे नामदेवराव जाधव. मला वेळ 20 मिनिटाचा दिला होता मित्रांनो, पण जशा तुम्ही टाळ्या वाजवले ना तसं ते भाषण असं लोकांची ग्रीप घेत गेलं, त्यांच्या मनावर पकड घेत गेलं. ते भाषण 55 मिनिटाचं झालं. आणि शिकागो धर्म परिषदेच्या पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजनच्या इतिहासातील 130 वर्षातील सर्वात मोठं भाषण करण्याचा विक्रम माझ्या नावावरती आला. शिकागो धर्म परिषद 130 वर्षानंतर बोलणारा हिंदू धर्माचा प्रतिनिधी दुसरा मीच आहे. स्वतंत्र भारतानंतरचा पहिला बोलणारा मीच आहे. आणि या महाराष्ट्रातला मराठी म्हणून किंवा मराठा म्हणून गेलेला कदाचित शेवटचाच माणूस असणार आहे. आणि इट्स हायली इम्पॉसिबल अशा मोठ्या संस्थेचं आमंत्रण येणं, त्यांनी बोलवणं हे खूप अवघड आहे. आणि म्हणून त्यानिमित्ताने मी अमेरिकेला जात असताना पूर्ण अमेरिकेमध्ये शिवाजी महाराजांची व्याख्यानं त्यानिमित्तानं व्हायला पाहिजेत असं माझ्या मनामध्ये होतं. आणि म्हणून स्नॅप नावाची एक संघटना अमेरिकेमध्ये मोठं काम करते, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार, त्याच्या हेमादाई राजमाळे फाउंडर आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यांचे विचार पूर्ण अमेरिकेमध्ये पसरावेत म्हणून ही मंडळी सगळी काम करतात. आणि म्हणून मी माझं शिकागोचं भाषण झाल्यानंतर अमेरिकेच्या 5 राज्यांचा दौरा केला, तिथल्या हिंदू मंदिरांना भेटी दिल्या, तिथे पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम केले, तिथे व्याख्यानांचे आपण कार्यक्रम केले. आणि आज मला सांगायला आनंद होतोय की हेमाताई राजमाळे, आमचे मित्र विजय पाटील, छायाताई गई, आमचे प्रवीण पाटील, या सगळ्यांच्या त्या अथक प्रयत्नामुळे आज जशी आपण भारतामध्ये शिवजयंती करतोय, अमेरिकेच्या 252 शहरांमध्ये अशीच शिवजयंती सुरू आहे. अमेरिकेच्या ह्युस्टन पासून ते बोस्टन पर्यंत, कॅलिफोर्निया पासून ते लॉस एंजेलिस पर्यंत, शिवाय युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये, आयर्लंड पासून ते इंग्लंड पर्यंत, जर्मनी पासून जापान पर्यंत 100 पेक्षा जास्त देशांमध्ये आज शिवजयंती सुरू आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं आपण ही शिवाजी महाराजांना 350व्या राज्याभिषेक दिवसानिमित्त दिलेली ही आपण मावळ्यांनी आदरांजली मित्रांनो. कारण त्यांच्या आई वडिलांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण करायचा त्यांना संकल्प दिला, त्यावेळी त्यांना राजमुद्रेमध्ये हे लिहून दिलं होतं. काय लिहून दिलं होतं? प्रतिपच्चंद्र लेख करेल लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहाश्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या संपूर्ण राजमुद्रेमध्ये संपूर्ण इतिहासाचं सार आहे. आणि त्यातलं हे वाक्य महत्वाचं आहे, विश्ववंदिता. हे शिवाजी, हे बाळ शिवाजी, हे शिवबा, तुला जे राज्य उभं करायचंय ते पुण्यापुरतं लिमिटेड नसेल, ते महाराष्ट्रापुरतं लिमिटेड नसेल, ते भारतापुरतं लिमिटेड नसेल, ते आशिया खंडापुरतं लिमिटेड नसेल, तर ते कसं असलं पाहिजे? विश्ववंदिता. जगाने तुम्हाला वंदन केलं पाहिजे, जगात तुमचं नाव राहिलं पाहिजे, एवढं मोठं स्वराज्य तुम्ही उभं केलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. म्हणून आज 100 पेक्षा जास्त देशात आपण शिवजयंती करतोय. हे विश्ववंदिता. किती दिवस आपण गल्लीत शिवजयंती करणार आहे? किती दिवस आपण गावातच करणार आहे? हे बदलायचं होतं आपल्याला. आणि म्हणून 25 वर्षापासून मी मुलांना हे सांगत चाललेलं आहे की तुम्ही रेशन कार्डच्या मागे लागण्यापेक्षा, जातीचे दाखले काढायच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही पहिला पासपोर्ट काढला पाहिजे. पहिला तुम्ही पासपोर्ट काढला पाहिजे. कारण पासपोर्ट काढण्याची संकल्पना आपल्याला कोणी दिली? तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. हे तुम्हाला सगळं सांगतो आता कसं काय नाही. आपल्याकडे दसऱ्याचा कार्यक्रम असतो, दसरा बरोबर ना? त्याला आपण काय करतो? आपट्याची पाने एकमेकाला देतो. पण आपण त्याला काय म्हणतो? हे सोन्याचं पान. का म्हणतो आपण सोन्याचं पान? जर तुम्ही गाव सोडलं नाही, जर तुम्ही जिल्हा सोडला नाही, तर तुम्हाला जगातल्या सुवर्ण संधी कुठे हे कधीच लक्षात येणार नाही. आणि या सुवर्ण संधी तुम्हाला मिळाव्यात म्हणून शिवाजी महाराजांनी या दसऱ्याचं रूपांतर एका वेगळ्या कार्यक्रमात केलं. त्याला नाव दिलं सीमोल्लंघन. आपल्या जुन्या लोकांना ते नीट उच्चार करता येत नव्हता, त्यामुळे ते म्हणायचे शिलंगनाचं सोनं घ्या. शिलंगन म्हणजे काय? सीमेचं उल्लंघन, क्रॉस युअर बाउंड्रीज. तुम्हाला चौकटीच्या मर्यादा नसाव्यात, तुम्हाला चौकट नसावी, तुम्ही बॉर्डरलेस असलं पाहिजे आणि तुमचं स्वप्न एंडलेस असलं पाहिजे. भव्य स्वप्न बघा, दिव्य स्वप्न बघा आणि त्याच्यासाठी सीमेचं उल्लंघन करा. दॅट इज सीमोल्लंघन. आणि हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. आणि आज तुम्ही जगातल्या कोणत्याही देशाचा पासपोर्ट बघा, त्याचा आकार त्या आपट्याच्या पाना एवढाच असतो. ते खिशातच बसते बरोबर, एवढाच पासपोर्ट असतो. आणि त्या पासपोर्टवरती काय लिहिलं असते? पासपोर्ट. पास म्हणजे परवाना आणि पोर्ट म्हणजे बंदर सोडण्याचा परवाना. त्यावेळी विमानं नव्हती, जहाजातून लोक एका देशातून दुसऱ्या देशात जात होती. ज्यावेळी युरोपचे लोक जगामध्ये बोटीने जात होते, त्याच वेळी शिवाजी महाराज आपल्याला आपण युरोप पर्यंत गेलं पाहिजे एवढा मोठा संदेश देत होते. आणि म्हणून मुलांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि प्रगती पण करा. त्यात आपण शिकणार आणि एकटेच राहणार. कारण शिकलेले लोक सोबत कोणाला घ्यायच्या भानगडीत पडत नाही. आय एम स्कॉलर, आय एम ब्रिलियंट, बस. तुझी ब्रिलियन्सी तुझ्याच कामाला येणार नाही भाऊ. लोकांमध्ये नसतील तर मेल्यावर 4 माणसं तरी लागतात ना उचलायला. म्हणून माणसांमध्ये राहा, माणसांसारखं वागा. आपल्याला ज्ञान जरूर कमवायचं, पण त्या ज्ञानासोबत अहंकार येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. शिवाजी महाराजांचा विचार खूप ह्यूज होता, आपण तो नीट समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो. ज्यावेळी शिवाजी बघा सीमोल्लंघन कसं करतात, स्वतः शिवाजी महाराजांनी केले सीमोल्लंघन. त्यावेळी आपल्याकडे समुद्रामध्ये जायला बंदी होती. समुद्रात गेलं की माणूस नरकात जातो, अशा आपल्याकडे संकल्पना होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा वध केला, पानिपत्य केलं, एकाच दिवसात शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य तिप्पट केलं. म्हणजे 1645 पासून ते 1659 म्हणजे किती झाले? 14 वर्षात शिवाजी महाराजांनी एवढं स्वराज्याचा विस्तार केला. त्याच्या तिप्पट विस्तार
शिवाजी महाराजांनी एकाच दिवसात केला. 10 नोव्हेंबर 1659 त्याची पायाभरणी झाली. ओके. याच्या अगोदर जावळीचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला होता. जावळी प्रांत जिंकला होता आणि आपण काय जिंकलंय हे बघण्यासाठी शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात फिरत होते. लक्षात घ्या. एखादा दुसरा राजा असताना तो म्हणला अरे आपण जिंकले, सेलिब्रेट करूया. शिवाजी महाराजांनी कधीही सेलिब्रेशन केलेलं नाही. लक्षात घ्या. आपण नेहमी काय करतो, 10 रुपयाचा पराक्रम 100 रुपयाचं सेलिब्रेशन. हा, हातभर लाकूड, ईदभर लाकूड, हातभर डबली. डबली म्हणजे साल, लाकूड एवढं, साल एवढी. आपण शिवचरित्रातून हे शिकलं पाहिजे की माणूस यशातून जेवढा मोठा होतो त्याच्यापेक्षा जास्त अपयशातून जास्त घडतो. अपयश पचवायची हिंमत पाहिजे, ताकद पाहिजे. एखाद्या विषयात कमी मार्क पडले, आत्महत्या करायचा काय संबंध आहे? एखादा नापास झाला, काय संबंध आहे? एखादी मुलगी म्हणली नाही, काय संबंध आहे जीव द्यायचा? अरे तू एवढा मोठा हो, एवढं मोठं कर्तृत्व कर की लाईन लागली पाहिजे. आजची वन, आजची टू, आजची थ्री, ऋग्वेद काय सांगतोय कळलं का? तसंच ह्या आमच्या मुलींना पण माझा सल्ला आहे. आपण कॉलेजमध्ये येतोय, आपण शिक्षण घेतोय, त्यामुळे आपल्या आई वडिलांची आपल्याबद्दल काही अपेक्षा आहे, त्यांचे काही स्वप्न आहे. आणि म्हणून कॉलेजला आलं ना तर त्या कॅम्पसमध्ये कट्ट्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा ना 2 जागा तुम्हाला चांगल्या सुचवतो, तिथे तुम्ही जास्त वेळ घालवला पाहिजे. एक लॅब आणि दुसरी लॅब. एक लायब्ररीत तुम्ही जास्त वेळ बसलं पाहिजे आणि तुम्ही लॅबोरेटरीत जास्त वेळ बसलं पाहिजे. जर तुम्ही सायन्सच्या विद्यार्थी असताल तर प्रयोगशाळेमध्ये जास्त वेळ घालवला पाहिजे. आणि जर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, बाकी कुठल्याही फील्डचे असताल तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या ग्रंथालयात घालवला पाहिजे. कारण भविष्यात पाटील देशमुख होण्याचा मार्ग एकच आहे, तो जातो लायब्ररीतून किंवा तो जातो लॅबमधून. लायब्ररीतून माणसं तयार होतात आणि लॅबमधून प्रोडक्ट तयार होतात. जो माणसं घडवे, वस्तू घडवे, तो राजा होतो. आणि शिवचरित्राला जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत याचा अजिबात लिमिट नाही बरं का. आपण चुकून काय करतो माहिती का, शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं लिमिटेड करतोय. नो, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या राजवटीत काय लिहून दिलंय, विश्ववंदिता. तुम्हाला कल्पना आहे का, शिवाजी महाराजांच्या पदरी 13 देशाचं सैन्य होतं. 13 देशाचे लोक शिवाजी महाराजांकडे काम करत होते. स्पेशल बोटी बनवण्यासाठी पोर्तुगीज होते, तोफा देण्यासाठी फ्रेंच होते, तोफा कशा टाकायचा हे शिकवायला डचाचे गोलंदाज होते. सगळे युरोपमध्ये लोक शिवाजी महाराज त्यांना हायर करत होते. आज आमच्या लोकांना युरोपमध्ये नोकरीला जावं लागतंय, पण 350 वर्षापूर्वी युरोपियन लोकांना भारतात नोकरी देणारा कोण राजा होता, ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्याचं उदाहरण तुम्हाला झालं. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली. जसं प्रतापगड अफजल खानाचं युद्ध संपल्यानंतर त्यांनी खटाव, मायनी असा परिसर पास करत पर कोल्हापूरपर्यंत, पन्हाळा किल्ल्यापर्यंत आपली सीमा मिळवली. तसंच त्यांनी चंद्रराव मोरेंचं पारिपत्य केल्यानंतर ते त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये फिरत होते. त्यांना एक असा डोंगर दिसला, तुटलेला डोंगर होता. इकडे आजूबाजूला सगळीकडे दऱ्यांमध्येच एक डोंगर असा सुळक्यासारखा उभा राहिला होता. शिवाजी महाराज घोड्यावर फिरत होते सगळीकडे. आपण जिंकलेला प्रदेश सुद्धा शिवाजी महाराज नीट नेहाळणी करतात, टेहाळणी करतात. आणि म्हणून ज्याला आयुष्यात पुढे जायचं ना त्याच्या आयुष्यात बुरुज पाहिजे. बुरुज त्याला म्हणतात टेहळणी बुरुज. म्हणजे असा एक उंच टॉवर. बुरुज इज टॉवर. यू शुड हॅव अ टॉवर इन युअर लाईफ फ्रॉम वेअर यू कॅन ऑब्झर्व व्हॉट इज गोइंग ऑन इन द वर्ल्ड. जगात काय चाललंय हे ऑब्झर्व करण्यासाठी तुमच्याकडे एक उंच टॉवर पाहिजे. त्या उंचीवरून तुम्ही बघितलं पाहिजे की आजूबाजूला काय घडतंय. म्हणून शिवाजी महाराजांनी जसे किल्ले बांधले त्याच्या आजूबाजूला असे टेहळणीचे पण किल्ले असायचे, टेहळणीचे डोंगर असायचे, टेहळणीच्या चौक्या असायच्या, टेहळणीचे पहारे असायचे. आणि शिवाजी महाराजांना एक डोंगर दिसला, त्याचं नाव घोरप्याचं डोंगर. आणि तो घोरप्याचा डोंगर दिसल्यावर शिवाजी महाराजांनी इंजिनियर सांगितलं की मला असं वाटतं की ह्या जागेवर एक चांगला छोटा परंतु अजिंक्य असा किल्ला उभा राहू शकतो. शिवाजी महाराजांच्या नजरेने हेरलं, इंजिनियरला सूचना दिली. इंजिनियरने पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये जावळीचे पैसे मिळाले ना, त्या पैशातून लगेच शिवाजी महाराजांनी पुढचा किल्ला बांधायला सुरुवात केली. आणि त्या घोरप्याच्या डोंगराचं रूपांतर एका प्रतापगड सारख्या किल्ल्यामध्ये केलं. आणि पुढे याच किल्ल्याच्या मदतीने शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पारिपत्य केलं. एका संधीतून दुसऱ्या संकटाला मात करून तिसरी संधी निर्माण करण्याचा हा मंत्र शिवाजी महाराजांकडून आपण शिकला पाहिजे. मिळाली संधी त्याचं सोनच केलं पाहिजे. आपल्या आई वडिलांनी
आपल्याला कॉलेजला घातले, शिकायला संधी दिली आहे. मी तुम्हाला मित्रांनो विनंती करेल, या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. जास्तीत जास्त नॉलेज हे 30 वयापर्यंत तुम्हाला कमवायला मिळतं, ते तुम्ही जास्तीत जास्त गोळा करा. 30 पर्यंत जर तुम्ही चांगलं ट्रॅकवरती राहिलात तर पुढच्या 10 वर्षात तुम्ही सेटल होऊन जाता. पण 30 पर्यंत ट्रॅक चुकला तर मग आयुष्यभर 10 to 6 जागृती. कामावर चालला, कामावर गेला, कामावर चालला, कामावर गेला, कामावर चालला, कामातून गेला. थोडा वेळ करते का शूट? कळलं का? फ्रेम 10 ते 6 ही नोकरी करून कोणीही श्रीमंत होऊ शकणार नाही, अब्जाधीश होऊ शकणार नाही. ते फक्त एक घर घेऊ शकतात, एक लग्न होऊ शकतं, 2 लेकरं होऊ शकतात, एक 2 व्हीलर येऊ शकते, लेकरं ज्ञान होऊ शकते. इससे ज्यादा लंबा नहीं खींच सकते. तो लंबा जाने के लिए लंबा सोचना पडेगा, लंबा कार्यक्रम होता है. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली आणि हे आपण जिंकलेलं राज्य कसं ते बघावं म्हणून शिवाजी महाराज डोंगरातून खाली उतरले. पहिल्यांदा शिवाजी महाराज कोकण किनारपट्टीला आले, शिवाजी महाराज ठाण्याला आले, कल्याण भिवंडीला आले. कल्याण भिवंडी बघितल्यानंतर महाराजांनी त्या बंदरात बघितले की गोरे गोरे लोक तिथे जायचे, असे 6-6 फुटांचे लाल लाल टोप्या, वेगळेच कपडे. शिवाजी महाराज आपल्या मंत्र्यांनी विचारलं, हू आर दिस पीपल? हे लोक कोण आहेत? महाराजांच्या मंत्र्यांनी सांगितलं, हे युरोपियन लोक आहेत. युरोपियन म्हणजे कुठून आले? हे म्हणजे पोर्तुगालहून आले. जसे तर त्यावेळी भारतामध्ये पोर्तुगालचे लोक होते, ब्रिटिश होते, फ्रेंच होते, डच होते. पण कल्याण भिवंडीचे मात्र त्यावेळी तिथे पोर्तुगीज होते. हे कुठले? पोर्तुगालचे. कसे आले बघा. आपल्याला एखादा म्हणून भेटले, आपल्याला प्रश्न पडतो का? आपण असं सुटकी चेहऱ्याने तिकडे बघतो किंवा समोर झाडाकडे बघतो, खाली बघतो, कट्टी मारतो. तुमच्याकडे आलेल्या, तुम्हाला भेटलेल्या माणसाकडे तुम्ही जर छानपैकी बघितलं तर तुमचा लॉस काय? If you are going to stare at the person who is going to come across you, what is the problem with you? जर तुम्ही एखाद्याकडे डोळा मारू नका बरं का. नाही तुम्ही म्हणता सर तुम्ही सांगितलं आम्ही प्रयोग करायला मार खाला, तसं नाही. एखादा व्यक्ती तुमच्या समोरून चाललाय, तुम्ही त्याला फक्त स्माईल दिलं, शक्य असेल विचारलं, नमस्कार, काय नाव तुमचं, कुठले? एक चांगला माणूस आयुष्यात जोडला जातो मित्रांनो. मी विमानात कधी बसलो तर गप बसत नाही, बाजूला 2 सीट असतात, त्यांना मी विचारतोच प्रश्न, काय नाव तुमचं, कुठून आले? आणि खूप चांगली चांगली माणसं जोडली जातात बरं का. म्हणजे विमानात आपण 8-10 तास बसतो, पण शेजार, अरे विमानात दुसरं काही काम पण नसते ना, शेजारच्या माणसाची मैत्री करून घ्या छानपैकी. तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक प्रवासात तुम्हाला 2 माणसं जोडता येतात मित्रांनो. आणि जेवढं तुमचं नेटवर्क मोठं होत जातं ना, तेवढीच तुमची नेटवर्क मोठी होत जाते, तेवढेच तुमच्याकडे पैसे वाढत जातात. म्हणून माणसं जोडत राहिली पाहिजे. शिवाजी महाराज जायचे तिकडे माणसं जोडायचे मित्रांनो. शिवाजी महाराजांना जीवाला जीव देणारी माणसं मिळाली. शिवाजी महाराजांच्या अंगावर जर फोन केला तर त्याचा जीव घेणारी माणसं मिळाली. आम्हाला पगारी माणसं मिळत नाही रे. काय सांगायचं मला, काय वाईट आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, पण कोणत्याही उद्योजकाला विचारा, तो म्हणतो साहेब कामाला माणसंच मिळत नाही, कामाला माणसंच मिळत नाही. कारण मराठी मुलांना जर कामाला बोलवावं ना तर ते मालकाचाच इंटरव्ह्यू घेतात. आणि हे फॅक्ट बरं का. म्हणजे मी सुद्धा एक कंपनीचा मालक म्हणून जेव्हा मी काही जागा असतील तरी पोरांना इंटरव्ह्यूला बोलवतो, तर ते आमचंच इंटरव्ह्यू घेतात. म्हणजे मालकाने कर्मचाऱ्याला विचारायला पाहिजे ना, तुझं शिक्षण किती, वय किती, तुझा अनुभव किती, कुठं कुठं काम केलंय, ह्या सगळ्या प्रश्नाच्या अगोदर ते कार्टच आम्हाला प्रश्न विचारतात. काय माहितीये का, पगार किती देणार,